सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील उमराळे माडकी जाम बुटके या गावातील 1670 एकर क्षेत्राला सिंचनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करीत परिसरातील शेती फुलवणाऱ्या उमराळे सहकारी उपसा जलसिंचन संस्थेचे कामकाज बंद पडले होते। त्यामुळे परिसरातील शेतीला पाणी मिळणे कठीण झाले होते। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी ही बाब मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या निदर्शनास आणून दिली असता नामदार नरहरी झिरवाळांनी त्याची दखल घेत सदर संस्थेला मदत करत संस्थेचे बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू झाले असून रमेश बोरस्ते यांच्या हस्ते पूजन करून स्विच दाबून लिफ्टचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश वडजे यांनी संस्थेला सहकार्य करत संस्थेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्याबद्दल नामदार नरहरी झिरवाळ यांचे आभार मानले। यावेळी वलखेडचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शिंदे, मडकी जामचे उपसरपंच अनिल वडजे, माजी सरपंच विनोद देशमुख, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अंबादास पाटील, ज्ञानेश्वर वडजे, मधुकर वडजे, दीपक धुमने आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते। उमराळा उपसा जलसिंचन संस्था ही 1985 साली स्थापन झालेली आहे। ही संस्थेला आज 35 वर्षे पूर्ण झालेली आहे। सभासदांच्या सहकार्यानं आणि सहभागाने ती आजपर्यंत चालू राहिली। परंतु अलीकडच्या काळामध्ये संस्था जुनी झाल्यामुळे तिच्या पुढं मेंटेनन्स देखभाल दुरुस्तीचा फार मोठा खर्च वाढलेला आहे आणि हा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवता शेतकऱ्यांना फार नाकीनऊ आलेले आहे। हा खर्च इतका मोठ्या प्रमाणात होऊ राहिलेला आहे तर त्याच्यासाठी सहकार्याची फार मोठी अपेक्षा आहे आणि या कामी लाईट बिल असेल, अनेक वेगवेगळे प्रश्न असतील, या कामी आमचे माननीय नामदार मंत्री झिरवाळ साहेब यांनी फार मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि झिरवाळ साहेबांबरोबरच आमचे रमेश बोरस्ते साहेब आणि अन्य त्यांचे जे सहकारी आहेत या सर्वांनी एकजुटीनं आणि फार दिलदारपणे आम्हाला सहकार्य करून आज ही योजना थोडीशी चालू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा लाभ मिळतो आहे। आम्हाला या लाईट बिलामध्ये हा जो सगळा ट्रायबल एरियाचा भाग असल्यामुळे आम्हाला या लाईट बिलामध्ये कमी दराने ती लाईट मिळावी आणि ट्रायबल एरिया असल्यामुळे आम्हाला दंड लावू नये अशी आमची फार रास्त मागणी आहे आणि ती रास्त मागणी पुन्हा एकदा मी झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून सरकारपुढे मांडत आहोत।